30 दिवसात स्वतःला बदला या 8 सवयींनी. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांनी सांगितलं आहे की तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या सवयी नक्की बदलू शकता आणि बदललेल्या चांगल्या सवयी तुमचं भविष्य देखील बदलतात. तुम्हाला यश मिळवायचं असेल आणि यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्यातल्या वाईट सवयी अगदी काढून टाकाव्या लागतील आणि त्या काढून टाकण्यासाठी तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल. पहिलं, योग्य वेळेची वाट पाहण्यात आपला वेळ वाया घालवू नका. हे म्हणायला सोपे असेल कदाचित, करायला अवघड असेल, पण जगातल्या 90% लोकांना माहिती नाही की आपला वेळ कसा उपयोगात आणायचा. कारण तुम्ही वेळेची किंमत कधी केलीच नाही. तुम्हाला फक्त वाट पाहण्याची सवय आहे, ती योग्य वेळेची. योग्य वेळ येण्याची लोकांना हे माहिती नाही की योग्य वेळ ही मेहनत करून आणल्या जाते, वाट पाहून नाही. ती येत नाही. सगळे म्हणतात माझी ही वेळ कधीच येत नसते, ती मेहनत करून आणावी लागतं. आराम करून नुसतं बसून कधीही तुमची वेळ येणार नाही. तुमची वेळ आणण्यासाठी मेहनत करावी लागेल, तुम्हाला कष्ट करावे लागतील, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. दुसरं, कमी बोला आणि काम जास्त करा. डू मोर अँड टॉक लेस. तुम्ही बऱ्याच लोकांना असं बोलताना ऐकलं असेल, मी हे आज केलं आहे, मी असं केलं, मी आता हे करणार आहे, माझं पुढचं टार्गेट हे असेल. मग भलेही दिवसभरात काहीही केलं नसेल तरीही तो सांगत जातो, कारण त्याची बोलण्याची सवय असते ती. जी लोक खरंच मेहनत करतात, आपल्या कामाशी प्रामाणिक असतात, ते कधीच आज काय केलं, उद्या काय करणार आहे हे बोलून दाखवत नाहीत. तुम्हाला तुमची मेहनत इतक्या शांततेने करायची आहे की तुमचं यश गाजावाजा करेल. जे लोक म्हणतात की तू काही करू शकणार नाही, हे तुझ्याकडून होणार नाही, ते लोक तुम्हाला उद्या बघताना विचार करतील. त्यांच्यासाठी तुमची मेहनत म्हणजे त्यांच्या गालावर दिलेली चापट असेल. तुम्ही जेवढे दिसता त्यापेक्षा खूप जास्त आहात आणि तुम्हाला बोलायचं आहे त्यापेक्षा तुम्ही कमी बोलत असाल तर तुम्ही नक्कीच यशाच्या जवळ आहात किंवा यशाच्या दिशेने वाटचाल करत आहात, हे नेहमी लक्षात. कारण यश त्याच्या पायाशीच असतं, त्यामुळे कमी बोला. तिसरं, स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलत नाही ना, तोपर्यंत तुम्ही जगाला बदलवू शकत नाही, इतर लोकांना बदलू शकत नाही. बदलाची सुरुवात ही स्वतःपासून व्हायला हवी. स्वतःला बदलत नाही, वाईट सवयी सोडत नाही आणि तुम्ही अपेक्षा करता की तुम्ही श्रीमंत होणार, तुम्ही यशस्वी होणार, हे कधीही होऊ शकणार नाही जर तुम्ही स्वतःला बदलणार नाही. नुसते विचार जर तुम्ही श्रीमंत होण्याचे आणि यशस्वी होण्याचे करत असाल तर या जगातले सगळ्यात श्रीमंत आणि यशस्वी व्यक्ती राहिले असता. स्वतःमध्ये क्रांतिकारी बदल घडवायचा असेल तर तुम्हाला तुमच्या वाईट सवयी सोडायला हव्यात. जेव्हा तुम्ही तुमच्या सवयी बदलतात तेव्हा इतकंही दडपण घेऊ नका की तुमचा जीव गुदमळेल. हळूहळू बदला तुमच्या सवयी, कारण हळूहळू चांगल्या सवयी आपल्यात आणायला सुरुवातीच्या महिन्यामध्ये टार्गेट ठेवा, नंतर दिवसाच्या तासाचे टार्गेट ठेवा आणि नंतर सेकंदाचे टार्गेट ठेवा. कारण असं करून तुम्हाला स्वतःला जिथे पाहायचं आहे ना, त्यासाठी तुम्हाला स्वतःला तयार करत आहात. जग इकडं का तिकडं झालं तरी हरकत नाही, पण तुम्ही स्वतःला दिलेलं वचन जे आहे ना ते पूर्ण करा. चौथं, यशस्वी लोकांच्या संगतीत राहा आणि रोज नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आपण काहीतरी नवीन शिकवतो, थांबतो, तेव्हा आपली प्रगतीही थांबते. काहीतरी क्रिएटिव्हिटी करत राहा, चांगली पुस्तके वाचा, आजूबाजूला काय चाललं आहे हे बघा. तुम्हाला शिकायचं असेल तर तुमच्या प्रत्येक चुकीमधून सुद्धा तुम्हाला शिकायला मिळतं बरंच काही, हे तर माहितीच असेल. आपल्या आजूबाजूला असलेले यशस्वी लोकांकडून शिकू शकता. एक विझलेला दिवा कधीही दुसऱ्या दिव्याला पेटवू शकत नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तुम्ही मेहनत तर खूप करता पण यश मिळत नाही, अशा वेळेस तुम्हाला गरज असते अशा व्यक्तीची जी मेहनतीला स्मार्ट असेल, इफेक्टिव्ह बनवेल. कारण असं होऊ शकतं. तुम्ही प्रयत्न तर करा, तुम्ही त्यांच्याकडून बघून खूप काही शिकू शकता. पाचवं, स्वतःवर विश्वास ठेवा. मेहनत करून तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकता, ते चांगलं करू शकता. तुमच्या भूतकाळापेक्षा, तुमचं वर्तमानापेक्षा जीवनात यश मिळवण्यासाठी संकल्प आणि समर्पण या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. यश मिळवणं इतकं सोपं नाही जितकं तुम्ही ऑनलाईन एखादी गोष्ट ऑर्डर केली आणि अर्ध्या तासात तुमच्या घरी पोहोचेल.
यशाला तुमच्या आवडीनिवडी काहीही घेणं देणं नसतं. यश तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही सातत्याने मेहनत घेता. स्वतःला कमी लेखणं बंद करा. मी हे करू शकत नाही, माझ्याकडून हे होणार नाही असं विचार करणं सोडून द्या. तुम्ही सगळं करू शकता. जे तुमच्या मनात आणताना की मला हे करायचं आहे, तुम्ही करू शकता. फक्त विश्वास ठेवा स्वतःवर, तुम्हाला सगळं मिळेल. 6, लोकांना आणि परिस्थितीला दोष देणं बंद करा. तुम्ही तुमच्या आजूबाजूला असे बरेच लोक बघितले असतील जे नेहमी रडत असतात, दोष देत असतात. हे माझ्यासोबतच का होतं, लोक असे माझ्यासोबतच का वागतात, देव माझ्यासोबत असं का करतो. हे ते लोक ज्यांना बहाणा बनवणं आवडतं. मेहनत घेण्याऐवजी फक्त बहाणे त्यांचे मित्र असतात, किंवा असं म्हणता येईल की ते आळशी आहेत. या लोकांना असं वाटतं की आपल्या नशिबात असेल तर आपल्यापर्यंत आपोआप पोहोचेल. कदाचित त्यांना माहिती नसेल की नशिबात मेहनत करणं लिहिलं असेल तर जसं आपल्या पोटाची भूक आपण जेवल्यानंतर शांत होतं, तसंच आपल्याला यश मिळवण्यासाठी मेहनत घ्यावं लागते. आणि ती मेहनत जी आहे ना, स्वतःला घ्यावं लागतं. 7, जे सुरू केलं आहे ना ते संपवण्याचा किंवा त्याचा शेवट करण्याचा प्रयत्न करा. ही अशी सवय आहे ज्या सवयींनी चांगल्यांना घरी बसवलं आहे. ज्यांनी एक काम तर सुरू केलंय पण त्याचा शेवट केला नाही, दुसरं काम सुरू केलं तेही अर्धवट सोडलं, प्रत्येक हाती घेतलेलं काम अर्धवट सोडलं, असं करत करत कित्येक वर्ष निघून जातात आणि ते अर्धच काम राहतं. आणि शेवटी त्याच्याकडे एक उत्तर असतं, माझं नशीब खराब आहे. तुम्ही कुठले तरी काम पूर्ण केलं का? तुम्ही कामाच्या शेवटी लाईनला टच केलं का शेवटच्या? मग तुम्हाला काय हक्क आहे, काय अधिकार आहे नशिबाला दोष देण्याचं? जे काही काम हाती घेतलं आहे ना त्याला अर्धवट सोडू नका. जीवनात यश मिळत नाही, प्रयत्न करत राहा. जेव्हा तुम्ही कधी काम सुरू करता, जीवनात यश तेव्हाच मिळतं जेव्हा तुम्ही हाती घेतलेलं काम पूर्ण करत असता. कुठलंही काम करता एका दिवसात होत नाही कंप्लीट. तुमची स्वप्न एका दिवसात, काही महिन्यात पूर्ण होणार नाही. त्यासाठी वर्षानुवर्ष लागतील. आणि तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची असतील ना, तर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुम्हाला अर्ध्यातून वापस फिरायला जमणार नाही, किंवा अर्ध्या गोष्टी सोडायला जमणार नाही. संकल्प करावा लागेल स्वतःच्या मनाशी. निश्चय करावा लागेल की मी हाती घेणार आहे जे काम, ते हाती घेतलं आहे ते पूर्ण केल्याशिवाय मी कधीही थांबणार नाही. मी प्रयत्न करत राहील जोपर्यंत मला यश मिळणार नाही. मी फक्त आणि फक्त मेहनत घेत राहील. 8, स्वतःची तुलना इतरांशी कधीही करू नका. यू आर द बेस्ट. तुमच्यासारखे तुम्हीच आहात, तुमच्यासारखे इतर कोणीही नाही. तुमच्यातली क्षमता ओळखायची, तुलना करायची असेल तर स्वतःचीच करा. काल मी काय होतो, आज काय आहे आणि उद्या मला काय असायला हवं याच्याकडे लक्ष द्या. तुलना तुमचं लक्ष विचलित करत असते. जेव्हा तुम्ही तुमची तुलना इतरांशी करता, समोरच्या व्यक्तीशी करता, त्यावेळेस तुमचं सगळं लक्ष तुमच्यावरून समोरच्या व्यक्तीवर जाते आणि तुम्ही स्वतःकडे लक्ष देणं बंद करता. इतरांशी तुलना करणे थांबवा आणि स्वतःकडे लक्ष द्यायला सांगा. सूर्य सूर्याच्या वेळेला उगवतो आणि चंद्र चंद्राच्या वेळेला उगवतो. ते कधीही आपली बाजू किंवा आपला वेळ बदलत नाही. दोघांचे वेगवेगळे महत्त्व आहेत. तुलना करून स्वतःला हताश आणि निराश करण्याची गरज नाही. या 8 सवयींनी तुम्ही अंगीकारल्या ना तर तुम्हाला यश नक्की मिळू शकेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.